अण्णा तुम्ही आता शांत झोपलेले आहेत. काँग्रेसच्या वेळेला तुम्ही आंदोलन केलं होतं की याच्यामध्ये एका माणसाला 50 मुलं दाखवले आणि निवडणुकीत याच्यामध्ये नाव लिहिलं. आणि तो माणूस म्हणतो मला 50 मुलं नाही 2च मुलं आहेत. तर लोक काय म्हणतात की अण्णाने त्यावेळेला कसं काय समजा साथ दिली बा या लोकांना, RSS वाल्यांना, अरविंद केजरीवाल यांना. तर यावेळेला सुद्धा अण्णांनी साथ दिली पाहिजे. अण्णांचा मुख्य हेतू काय, लोकशाही वाचवणे. तर मला अण्णाने सांगितलं मी वाचतो, मी बघतो, मी पाहतो, मग मी काहीतरी करतो असं अण्णा मला बोलाय. आणि त्यामुळे मला थोडंसं असं दुःखी झालो. अण्णा उठा, व्हॉट एव्हर इट मे बी. तुमच्या गौऱ्या मसनुडीत जाईपर्यंत, लाकडं सरणावर तुम्ही चढेपर्यंत तुम्ही लढलं पाहिजे. गांधीजी गोड्या खालीपर्यंत लढले. आता तुम्हीही म्हणाल की अण्णांना समजावणारा हा व्यक्ती नेमका कोण आहे. मतचोरीच्या मुद्द्यावरून अण्णा हजारेंना समजावून सांगणारा हा व्यक्ती नेमका कोण आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. राहुल गांधींनी मतचोरीच्या मुद्द्यावरून देशभरात राजकारण तापवलंय. या मुद्द्यावरून भाजपला सर्व विरोधक घेरताना दिसतायत. वेगवेगळ्या भागातील बोगस मतदार आणि मतदान प्रक्रियेतील त्रुटींवरून आता सरकारला घेरलं जात आहे. अशातच आता कधीकाळी देशात लोकपाल विधेयकावरून रान पेटवणारे अण्णा हजारे यांची एका व्यक्तीनं भेट घेतली आणि मतचोरीच्या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त करावं अशी विनंती सुद्धा अण्णांना केली आहे. तर मतचोरीच्या मुद्द्यावरून अण्णांना बोलण्याची गळ घालणारे हे इसम म्हणजे जळगावचे शिवराम पाटील. शिवराम पाटलांनी राळेगण सिद्धीमध्ये जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली आणि अण्णा हजारे यांना मतचोरीचा मुद्दा समजावून सांगितला. हाच मुद्दा अण्णा हजारेंना समजावून सांगतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हायरल झालेला व्हिडिओ आधी बघा आणि त्यानंतर या व्हिडिओ मागची स्टोरी आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहोत. आमची खूप मोठी आशा आहे तुमच्याकडनं. तुम्ही आमची पितामह आहेत. तुमच्यामुळे आमचं स्वातंत्र्य अबाधित राहिलेलं आहे. म्हणून मी आता असं म्हणतो, आता महाराष्ट्रामध्ये नव्हे पूर्ण भारतामध्ये एक आंदोलन चालू झालेलं आहे. निवडणूक आयोगाने मतदान यादीमध्ये हेराफेरी केलेली आहे. ती हेराफेरी आता राहुल गांधीने शोधून काढलेली आहे सगळी कागदोपत्री आणि ती कोर्टासमोर, सुप्रीम कोर्टासमोर हजर केलेली आहे बरं का. तर त्याचा आता लोकांना पटलं की राहुल गांधी राईट पाथवर आहे. म्हणजे डॉक्युमेंटरी पुरावा कोर्टासमोर दिला आणि कोर्टाने पण सांगितलं निवडणूक आयुक्ताला, जो कोणी ज्ञानेश कुमार नावाचा माणूस आहे ते टाळाटाळ करीत आहेत. पण चूक कशी याच्यामध्ये की याच्यामध्ये एका माणसाला 50 मुलं दाखवले आणि निवडणुकीत यादीमध्ये नाव लिहिलं. आणि तो माणूस म्हणतो मला 50 मुलं नाही 2च मुलं आहेत. एका घरामध्ये त्यांनी 60 लोक दाखवले, एकच झोपडी एवढी. इथे पण खोटं आहे. बाकी ठिकाणी घराचा पत्ता 0 म्हणजे काय, राहतो पृथ्वीवर आणि पत्ता अवकाशात, वरती आकाशात. अशा प्रकारे सगळी हेराफेरी झालेली आहे. आणि म्हणून राहुल गांधींचं जे आंदोलन आहे अण्णासाहेब ते खूप चांगलं आहे. तर आमच्या अशी अपेक्षा, लोक काय म्हणतात की अण्णाने त्यावेळेला कसं काय समजा साथ दिली बा या लोकांना, RSS वाल्यांना, अरविंद केजरीवाल यांना. तर यावेळेला सुद्धा अण्णांनी साथ दिली पाहिजे. अण्णांचा मुख्य हेतू काय, लोकशाही वाचवणे. तर मग हा काँग्रेसवाला आहे का भाजपाला आहे का सेनेवाला आहे, हा आपण फरक करायचा नाही, बरोबर ना. तर आमची अशी विनंती आहे. लोक असं म्हणतात अण्णा तुम्ही आता शांत झोपलेले आहेत. काँग्रेसच्या वेळेला तुम्ही आंदोलन केलं होतं. माझं असं म्हणणं आहे आमचे अण्णा आंदोलन करायला आधी तयार आहेत, फक्त त्यांची परिस्थिती खराब आहे, वय झालंय. आणि अण्णांनी जर समजा त्यांच्या वेळ आयुष्यामध्ये 8 कायदे बनवले, मग देश का फक्त अण्णांचाच होता का, आपला बी आहे का नको. मग आता अण्णा अशा अवस्थेत ना फक्त आपण आशीर्वाद घ्यावेत. अण्णा तुम्ही आशीर्वाद द्या की निवडणूक सुद्धा फेर झाली पाहिजे, स्वच्छ झाली पाहिजे, मतदार यादी स्वच्छ झाली पाहिजे आणि आपलं मत मशीनमध्ये टाकायचं आणि तिथून उसाचं सारखं बाहेर काढायचं. आता व्हायरल झालेला हा व्हिडिओ बघून अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत. अण्णा हजारे नेमके आहेत कुठे असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. हाच प्रश्न शिवराम पाटील यांना सुद्धा पडला होता. अण्णा हजारेंची भेट का घेतली, त्यांना मतचोरीचा मुद्दा समजावून सांगितल्यानंतर त्यांचं नेमकं मत काय आलंय, याच संदर्भात शिवराम पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनीष जोग यांनी. शिवराम पाटील आपल्या सोबत आहेत. ही व्यक्ती अण्णा हजारेंना भेटायला खास राळेगण सिद्धीला गेली. तिथे अण्णा हजारेंची त्यांनी वार्तालाप केला. खास त्यांच्या भाषेमध्ये त्यांची बरीच चर्चा त्यांची अण्णांशी झाली. नेमकी कुठल्या मुद्द्यावर ते गेले, काय झालं, एक त्यांच्याशी आपण बोलूया. शिवरामजी नमस्कार. मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत. मला एक सांगा, तुम्ही थेट राळेगण सिद्धीला पोहोचलात, कोणता मुद्दा घेऊन तुम्ही अण्णांची भेट घेतली आणि काय वाटलं तुम्हाला? माझा मुद्दा असा आहे की
आज संपूर्ण भारतामध्ये मतचोरी विरोधामध्ये राहुल गांधींनी डॉक्युमेंटरी पुरावे उपलब्ध केलेत, शोधलेत, उपलब्ध केलेत आणि ते इलेक्शन कमिशन पुढे पुटअप केले. पण इलेक्शन कमिशनर जे काय असतील ज्ञानेश कुमार, त्यांनी आपली जी चूक आहे, आपली जी चोरी आहे ती झाकण्याचा प्रयत्न केला आणि टाळाटाळ केली. आय थिंक सो इट इज व्हेरी बॅड फॉर द इंडियन डेमोक्रेसी. आणि म्हणून राहुल गांधींनी पुन्हा आणि इतर लोकांनी सुद्धा, योगेंद्र यादव वगैरे, कपिल सिब्बल या मंडळींनी सुप्रीम कोर्टामध्ये आपलं अपील केलं की ही चूक आहे आणि जर मतचोरी होत असेल तर मला असं वाटतं की आमची जी निवडणूक आहे ही फेर राहत नाही. आणि निवडणूक जर फेर राहत नसेल तर आमची लोकशाही सुद्धा फेर राहत नाही, ती टिकणार नाही. आणि म्हणून मला या गोष्टीची भयंकर चिड आली. राहुल गांधींनी इतका चांगला मुद्दा डॉक्युमेंटरी रेज केलेला असताना इलेक्शन कमिशनर तो टाळाटाळ करतो. त्याला तुम्ही आता एक वेगळी एंटिटी समजतात, अदर दॅन द पॉलिटिक्स. आणि अशी एंटिटी ज्ञानेश कुमार जर समजा खोटं बोलत असेल, टाळाटाळ करत असेल तर मला असं वाटतं ताबडतोब या माणसाला बरखास्त केलं पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हणतो, या माणसाला बरखास्त करण्यासाठी मी अण्णा हजारेंना अपील करायला गेलो, कारण मी त्यांचा अनुयायी आहे. जरी ते माझे वडिलांसारखे असले, ते माझे गुरुजी असले, तर इट इज सस्पेक्टेड दॅट वाय अण्णा इज स्लिपिंग देअर नाऊ सायलेंटली. इट इज व्हेरी ऑब्जेक्शनेबल. आणि म्हणून मी या माझ्या मनातलं दुःख त्यांना सांगायला गेलो आणि त्यांना जागलं, अण्णा उठा, व्हॉट एव्हर इट मे बी. तुमच्या गौऱ्या मसनुडीत जाईपर्यंत, लाकडं सरणावर तुम्ही चढेपर्यंत तुम्ही लढलं पाहिजे. गांधीजी गोड्या घालीपर्यंत लढले आणि त्याचं अनुकरण तुम्ही केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून माझा तुमचा अधिकार काय आहे, मी तुमचा अनुयायी आहे, मी तुमचा अनुयायी आहे. म्हणून मी तुम्हाला बोलू शकतो, सांगू शकतो, तुम्ही उठावं. आणि जर तुमच्याकडनं ते जमत नसेल शारीरिक अवस्थेमुळे, मानसिक अवस्थेमुळे, तर किमान तुम्ही सपोर्ट तरी करा. अण्णांना हे सगळं मुद्देसूद मी सांगितलं आणि अण्णांना सांगितलं की अण्णा आता तुम्हाला उठायची वेळ आलेली आहे, तुम्ही उठलं पाहिजे, माझं अपील आहे. अन्यथा तुम्ही आतापर्यंत जे काही चांगलं काम केलेलं असेल, अप्रिशिएटेबल काम केलेलं असेल, कौतुकास्पद असेल, तर ते सगळं पाणी फिरून जाईल. आणि म्हणून तुम्ही आता मरणाची भीती बाळगू नका आणि तुम्ही असं काही समजू नका. गोड्या घातल्या जातात. गांधीजी कुठे मरणाला घाबरले, दाभोळकर कुठे मरणाला घाबरले, सुभाषबाबू कुठे मरणाला घाबरले, पंडित जवाहरलाल नेहरू दंग्यामध्ये घुसून जायचे, ते कुठे मरणाला घाबरले. इंदिरा गांधींनी बी आपलं प्राण त्याग केलेलं, बलिदान दिलंय या देशासाठी. राहुलजी गांधींनी दिलेलं. आणि तुम्ही घाबरता कशाला? यू आर द सोल्जर ॲज बिफोर, यू आर सर्व्हिंग इन द मिलिटरी ऑल्सो. म्हणून तुम्हाला याची जाणीव करून देण्यासाठी या ठिकाणी आलोय. आणि म्हणून मुद्दाम मिलिटरीचा एअर कमांडिंग ऑफिसर डॉक्टर ॲडव्होकेट बोथ शिवाजीराव ढमाले यांना मी त्या ठिकाणी नेलं होतं आणि सांगितलं, अण्णा मी पण मिलिटरीचा अधिकारी आहे, मलाही वाटतं की तुम्ही आता उठावं, असं मला वाटलं होतं. नाही अण्णा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकून घेतल्या, तुम्ही तुमचे सहकारी तुमच्या सोबत होते, या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. अण्णांना कमी ऐकायला येतं, हेही आपण मानलं पाहिजे. शरीर थकलेलं आहे, तरी पण अण्णाची प्रतिक्रिया शेवटी काय राहिली तुमच्या? अण्णा त्यांनी ऐकून ते घेतलं, कुठे कुठे हा हो केलं, जसं आपला मुलगा गोष्ट सांगतो बाप हा हो करतो असं केलं. पण मी म्हटलं, अण्णा आता तुम्ही मला तुमचा अभिप्राय द्या की माझ्या बोलण्यानंतर तुमच्यावर काय परिणाम झाला आणि तुम्ही कोणत्या तयारीनिशी, कोणत्या विचारांशी, तो विचार मला द्या. मी हा विचार महाराष्ट्रात पसरवतो. तर मला अण्णाने सांगितलं, मी वाचतो, मी बघतो, मी पाहतो, मग मी काहीतरी करतो, असं अण्णा मला बोलाय. आणि त्यामुळे मला थोडंसं असं दुःखी झालो की अण्णा आता वेगळ्या मानसिक अवस्थेमध्ये आहे. आणि अण्णा असं नाही की इतकी नाही की मी बोलल्यानंतर कळलं नसेल, कळल्यानंतर त्यांनी आपल्या मेंदूमध्ये काही विचार केले असतील आणि काही निर्णय घेतला असेल, ऍक्च्युअली घ्यायला पाहिजे होता, अशी माझं एक्सपेक्टेशन होतं. तरी माझा अजूनही प्रयत्न आहे, अण्णांनी विचार करावा आणि लवकर लवकर त्या गुहेतून बाहेर पडावं, असं माझं स्पष्ट मत आहे.